असतात हो. बरोबर आहे रामदास भाई, तुम्हाला गाडला लोकांनी. उद्धव ठाकरेंचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, विचाराची पायमल्ली केली. उद्धव ठाकरेंचं वाक्य कालच्या सभेतलं मी तुम्हाला सांगतो अमित शहाबद्दलचं, बोला. की औरंगजेबाला आम्ही झुकवलं, मग अमित शहा की झाड की पत्ती, असं अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे. तुम्ही नाही झुकवलं. तुम्ही काय झुकवलं? औरंगजेबाला महाराष्ट्राने झुकवलं, मावळ्यांनी झुकवलं. तुम्हाला बाळासाहेबांची बेईमानी करणारी ही अवलाद ज्यावेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, साहेब तुम्हाला मी सांगतो, आपल्या पित्याची बेईमानी करणारी अवलाद म्हणून, गद्दार म्हणून उद्धव ठाकरेचं नाव इतिहासात लिहिलं जाईल. बर, तुम्ही तर धब्बा लावून घेतलात, काळा डाग लावून घेतलात स्वतःवरती. आणि तुम्ही काय महाराष्ट्र सांगताय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. आज एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्र आहे, आज देवेंद्रजी फडणवीस म्हणजे महाराष्ट्र आहे, आज अजितदादा म्हणजे महाराष्ट्र आहे. तुम्ही किस झाडकी पत्ती तुम्ही आहात? तुम्हाला कोण मोजतो आता? तुम्हाला तुमची हिंमत असेल ना तर तुमच्यामध्ये जे आमदार खासदार आता आहेत, 20 थोडासा आहे आकडा, तो सांभाळा आधी पहिल्यांदा. तेही चालले तुम्हाला सोडून. तेव्हा नुसती तोंडाची बडबड केली की माणूस मोठा होत नसतो. आपल्या कर्तृत्वानं माणूस मोठा झाला पाहिजे, कृतीमधून दाखवलं पाहिजे. बडबड करून ते दिवस संपले. आता लोकांना कळलंय उद्धव ठाकरेकडे बडबडीशिवाय काही नाही. फक्त लोकांना नवीन नवीन डायलॉग आणायचे, डायलॉग बोलायचे, प्रसिद्धी मिळवायची, आणि पायाखाली आता काही नाही. आहे काय आता शिल्लक? काही नाही ना. बरोबर. तेव्हा एकनाथ शिंदेला गाडायला उद्धवजी तुम्हाला आणखी 100 जन्म घ्यायला लागतील, 100 जन्म घ्यायला लागतील. तुम्ही बेमान आहात, तुम्ही गद्दार आहात. बाळासाहेबांशी गद्दार केलीत, बाळासाहेबांच्या विचाराशी पायमल्ली केलेत. तुम्हाला आता एकनाथ शिंदेना गद्दार बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रानं तुम्हाला गद्दार ठेवलं आणि मग 90 पैकी फक्त 20 आमदार निवडून दिलेत, याची जाणीव ठेवा. आता जाणीव ठेवा. मात्र रामदास भाई, धन्यवाद. हा रामदास भाई, असं आहे की आताच संजय राऊत असतील, शरद पवार आपण आता थोड्या वेळापूर्वी सभेच्या गर्दीचा उल्लेख केला, मात्र शरद पवारांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या सभेला जास्ती गर्दी होती ना की शिंदेंच्या. तर दुसरीकडे संजय राऊत म्हणतायत की शिंदेनी जो काही ऑर्केस्ट्रा आधी ठेवला होता तो पाहण्यासाठी ते लोक जमले होते. आता त्यांच्या बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे. ऑर्केस्ट्रा नंतर होता, आधी नव्हता. ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी मी पण थांबलो नव्हतो, मी निघून आलो. हे त्यांना माहिती नाही. आधी माहिती घेऊन घ्या आणि मग बोला, आणि जे आहे ते स्वीकारा. आता बस झालं. लोकांना किती दिवस तुम्ही फसवणार आहात? किती दिवस लोकांची दिशाभूल करणार आहात तुम्ही? आणि म्हणून त्यांना सांगा ऑर्केस्ट्रा कधी झाला. एकनाथ शिंदेचं भाषण झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा झाला. बरं, त्या ऑर्केस्ट्राला मी देखील थांबलो नव्हतो. मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. नाही भाई, एक महत्त्वाचा प्रश्न आहे आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भातला. मुंबई महापालिका असेल, त्याचबरोबर इतरही महापालिका निवडणुका आहेत. यामध्ये आता स्वबळाचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेत. तुम्ही आता हिंदुत्वाचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला असं म्हणाला. ते महाविकास आघाडीसोबत गेले होते, मात्र आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत महापालिका कदाचित ते स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहेत. का ही वेळ काय येते? आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यापासून लांब का जाते? अहो, मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप या उद्धव ठाकरेंनी केलंय. 25 वर्ष यांच्या हातामध्ये महानगरपालिका होती मुंबईची. 50,000 कोटीचं बजेट या महानगरपालिकेचं आहे. आणि आज मागच्या 25 वर्षामध्ये मुंबईतला 60% मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. अगदी वसई नाला सोपागाच्या पुढं, कल्याण डोंबिवलीच्या पुढे हे पाप कुणी केलंय? मराठी माणसाला मुंबईतून उद्ध्वस्त करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. या ना पुन्हा एकदा, आता तुम्हाला कळेल तुमच्या अवकात काय ती. मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला माफ करणार नाही. आता उद्धव ठाकरे तुम्ही फसवलीत. कुठल्या एसआय योजनेमध्ये कोण कोण आहेत याची माहिती मी जाहीर करणार आहे. 8-10 हजार मराठी माणसं, 8-10 हजार मराठी माणसं फक्त 1-1 वर्षाचं भाडं घेऊन 10 वर्ष वसई नाला सोपवला आहेत. हे पाप उद्धवजी कुणाचं आहे? विलेपार्लेची एसआय योजना, सांताक्रूजची एसआय योजना, याच्यामध्ये कोण कोण पार्टनर आहेत मी पुराव्यासह दाखल करणार आहे. एवढी महानगरपालिका नाही. उद्धव ठाकरेंचे कपडे उतरून खरा उद्धव ठाकरे काय आहे हे लोकांना दाखवून नाही दिलं तर माझं नाव आमदार सदन नाही, तुम्हाला आज सांगतोय. आता बस झालं. टेंडर कुणी घेतले, कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतले,
रामदास कदमला 2 वेळेला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषदेला संधी दिली मुंबईच्या. बरोबर. मला महानगरपालिकेमध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. नवीन महापौर बसला तरी त्याला भेटायचा मला अधिकार नव्हता. फक्त हे आणि यांचे कच्चे बच्चे जे होते समिती यांची, बोलेन ना मी या विषयावर देखील बोलेन. या मैदानामध्ये येऊ दे महानगरपालिकेची निवडणूक. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी जे कमावलं ते उद्धव ठाकरेंनी सगळं गमावलं. उभ्या महाराष्ट्राला याची कल्पना आहे. बरं. आणि भविष्यामध्ये यांची अवकात मुंबईतला मराठी माणूस दाखवल्याशिवाय घालणार नाही, विश्वास माझ्या मनामध्ये आहे. बरं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नक्कीच रामदासभाई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी